तर पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम आणि केरळमध्ये पक्षीय बलाबल कसं आहे आपण बघूया। पश्चिम बंगालमध्ये दीदी विरुद्ध मोदी अशी लढाई असणार आहे। 2011 पासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची एकहाती सत्ता आहे। आणि हे आहे पक्षीय बलाबल। तृणमूल काँग्रेस 215, भाजप 77 आणि इतर 2। तर आसामचं पक्षीय बलाबल बघा। भाजप 60, काँग्रेस 29, UDF 16। आसाम गण परिषद 9 आणि UPPL 6। केरळमध्ये LDF कडे सर्वाधिक 99, UDF आणि काँग्रेस 40, भाजप 1।